नमस्कार, मी स्वरूपा सौदागर. माझ्या खाद्य संस्कृती हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आजची जी डिश असं ना, आजची रेसिपी जी मी दाखवतल ही माका स्वतः प्रचंड आवडता. पण काय होता की ही डिश म्हणजे आजची ही जी रेसिपी असं ही शक्यतो जेव्हा आपल्या खाऊची इच्छा होता तेव्हा आपण घरात बनवण्यापेक्षा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जाणं हे जास्त पसंत करतो. ह्याचं कारण असं की आपण जेव्हा हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये ही डिश खाल्लेली असता तेव्हा आपल्या समोर जेव्हा ही डिश सर्व केली जाते तेव्हा त्याचं होणारं गार्निशिंग किंवा ही डिश यूट्यूब चॅनलवर इतर ठिकाणी जेव्हा दाखवली जातात तेव्हा त्याचे वापरले जाणारे इन्ग्रेडियंट्स इतके असतात की ते घरात बनवण्यापेक्षा बाहेर जाऊन खाल्लेला बरा असं आपल्याला वाटतं. पण असं अजिबात नाही असा, कारण बाहेर एका माणसा खाण्यासाठी जे आपण पैसे तिकडे देतो तेवढ्या पैशात आपण घरात सगळ्यांसाठी ही डिश बनवू शकतो. अर्थात सामान्य लोकांक नेहमीच हॉटेलमध्ये जाऊन खाणं सुद्धा परवडणार नाही. मग आता ही डिश जर आपल्या घरात बनवायची असेल तर कशी बनवायची, अगदी मोजक्या साहित्यात कशी बनवायची ते बघूया. ती डिश असं दम आलू. चला बघूया. आता ह्या रेसिपीक सुरुवात करताना 8 ते 10 लसणाच्या पाकळ्यो, 1 हिरवी मिरची, 1 इंच आला आणि 2 ते 3 चमचे कोथिंबीर ह्याची एक पेस्ट करून घ्यायची. 2 मध्यम आकाराच्या टोमॅटोची एकदम फाईन प्युरी करून घ्यायची. 1 तास आधी गरम पाण्यात भिजत घातलेल्या 10 ते 15 काजूची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. आता इतर साहित्य बघूया. 6 एकदम छोट्या आकाराचे बटाटे 3 ते 4 शिट्ट्यो काढून साला काढून मधनं कापून घेतले. 3 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतले. जी मगाशी केली ती टोमॅटोची प्युरी, आला लसूण कोथिंबीर ओली मिरचीची पेस्ट, काजूची पेस्ट आणि चिमूटभर हळद, रंगासाठी 2 मोठे चमचे लाल तिखट, 2 चमचे कांदा लसूण मसालो आणि 1 चमचा गरम मसालो. आता मेन कृती करताना एका पसरट भांड्यात एक छोटी पळी तेल घ्यायचा. तेल जास्त गरम करायचा नाही. तेल मध्यम गरम झाला की त्यात चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकायचा. व्हिडिओत दाखवताना मी थोडासा मीठ टाकलं आहे, ह्या दाखवूक विसरलं आहे. मीठ पण टाकायचा चिमूटभर. आणि तो थोडा गरम झाला की जे उकडून घेतलेले बटाटे असत हे बटाटे त्यात टाकायचे आणि व्यवस्थित सगळ्या बाजून अलटून पलटून ते 2 मिनटं व्यवस्थित या तेलात भाजून घ्यायचे. बटाटे भाजताना बटाटे तुटूचे नाही याकडे लक्ष ठेवायचं. व्यवस्थित बटाटे भाजायचे आणि हा भांडा बाजूक ठेवायचा. आता हे बटाटे भाजून अशासाठी घ्यायचे की जर समजा नुसते उकडलेलेच बटाटे तुम्ही ग्रेव्हीत टाकलात ना तर बटाट्यात ती टेस्ट येणार नाही. पण जेव्हा अशा गरम तेलात लाल तिखट हळद आणि मीठ टाकून बटाटे भाजून घेतात ना तेव्हा ते त्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा अतिशय अप्रतिम लागतात चवीसाठी. त्यामुळे बटाटे हे भाजून घेणं म्हणजे आवश्यक असं नाही तर उगीच शॉर्टकट करण्यासाठी कशाक भाजूया वगैरे असं काय करू नका. बटाटे नक्की भाजून घ्या. आता ज्या कढईत तुमका दम आलू बनवचे असेल तर पसरट आकाराचा एक भांडा घ्यायचा. आता ह्या रेसिपीसाठी थोडंसं तेलाचा वापर सढळ हस्ते करायचं, म्हणजे तेल थोडंसं जास्त लागतं आहे का. जेवढा तेलाचा वापर थोडं तुम्ही जास्त करशाल तेवढी ही रेसिपी अतिशय टेस्टसाठी अप्रतिम लागता. तर मी 2.5 पळी तेल घेतले, मोठी 2.5 पळी तेल. तेल कडकडीत तापला की त्यात मी खडे मसाले वापरले. खडे मसाल्यामध्ये 1 चक्री फूल, 2 लवंग आणि 1 इंच दालचिनीचं तुकडो. ज्यांका खडे मसाले आवडत नाही त्यांच्यानी नाही घातले तरी चालता, पण शक्यतो वापरा. खडे मसाल्यांमुळे ग्रेव्हीकसुद्धा टेस्ट म्हणजे त्या खडे मसाल्यांचा वास उतरता आणि अप्रतिम टेस्ट येता. खडे मसाले थोडेसे तडतडले की जो बारीक चिरून घेतलेलो कांदो असा तो टाकायचो. कांदो व्यवस्थित गुलाबी रंगावर भाजून घ्यायचो, अलटून पलटून भाजून घ्यायचो. आणि जो ओरिजिनल रंग असा तो बदलून थोडंसं ब्राऊन किंवा गुलबट असं रंग आलो की त्यात आला लसूण कोथिंबीर ओली मिरचीची जी भरड काढून घेतला ती टाकायची. ती भरड टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित तेलात ती भाजत राहायची. अगदी 20 ते 30 सेकंद ती व्यवस्थित भाजून घ्यायची. आला लसूणची पेस्ट हे भाजून झाल्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकायची. टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर सुद्धा जर उलटणं असताना म्हणजे जो तुमचं कालविथो असतो ना त्याने ती परतत राहायची. ह्या ग्रेव्हीचं ना एक वैशिष्ट्य असतं, जेवढी ही ग्रेव्ही तेलात भाजली जाता तेवढी त्याची टेस्ट जास्त वाढता. त्यामुळे जेवढा तुम्ही भाजू घ्या मिळताना तेवढा भाजायचा. भाजताना एक लक्ष ठेवायचं की त्या खालून करपता कामा नये, त्यासाठी ढवळत राहायचा. आता टोमॅटोची प्युरी टाकून ही जी ग्रेव्ही असे ही भाजून व्यवस्थित घेतलात की तुमच्या लक्षात येताला साईडनं
तेल सुटतं बघा, ह्या सुटूक लागला की त्यात जे मगाशी मसाला पावडर सांगितले ते मसाला पावडर सगळे टाकायचे. आता हे मसाले पावडर टाकताना गॅस एकदम लो करायचो. मसाल्यांची पावडर टाकल्यानंतर मसाले बिलकुल जळता कामा नये, पण मसाल्यांचं कच्चं वाससुद्धा येता नाही यासाठी मसाले टाकल्यानंतर सुद्धा 20 ते 30 सेकंद ही ग्रेव्ही व्यवस्थित भाजत राहायची, जेणेकरून मसाले व्यवस्थित भाजले जातले आणि त्यांची टेस्ट म्हणजे छान लागतली त्या ग्रेव्हीमध्ये. मसाले सगळे भाजून झाले की मी मगाशी तुमका सांगताना दही दाखवूक विसरले. मी दहीचं पण ह्याच्यात वापर केलं आहे. मी घरात जे आपण विरजण लावतो त्यातले 3 मोठे चमचे भरून दही वापरले. तुमच्या घराकडे जर विरजण लावलेला नसात तर तुम्ही बाहेरनं जे अमूलचा वगैरे घट्ट असा म्हणजे ते का हंकर्ड म्हणतात ताजं दही मिळतं, घट्ट दही ता वापरायचा 2 ते 3 चमचे. दही टाकल्यानंतर पण ही ग्रेव्ही ढवळत राहायची. एखाद्या ग्रेव्हीमध्ये आपण दही किंवा मलाई ह्यांचा जेव्हा वापर करतो तेव्हा जर आपण सुरुवातीक तेल वापरलेलं असं ना त्याच्यापेक्षा तेल म्हणजे तेलाचं प्रमाण त्या ग्रेव्हीमध्ये वाढत जातं. त्यामुळे हे ग्रेव्ही जेवढं तुम्ही भाजतात तेवढं तेल जास्त सुटत राहतं. त्यामुळे आता ह्या ग्रेव्हीमध्ये दही टाकल्यानंतर सुद्धा ही ग्रेव्ही परतत राहायची. ग्रेव्ही सगळी व्यवस्थित परतून झाली की आता त्याच्यामध्ये टाकायची मगाशी केलेली काजूची पेस्ट. आता ही काजूची पेस्ट टाकलात की एक गोष्ट लक्षात ठेवायची, गॅस एकदम लो करायचो, कारण काजूची पेस्ट असतात किंवा जे मगज बियो मिळतात त्याची पेस्ट असतात किंवा आपण एखाद्या ग्रेव्ही दाटसरपणा येण्यासाठी काही वापरतो. अगदी तांदळाचं पीठ पण जेव्हा लावतो तेव्हा गॅसची फ्लेम ही लो करणं अत्यावश्यक असतं, कारण मग ती ग्रेव्ही पटपट जाड होतं आणि खालनं डसण्याची शक्यता असते. त्यामुळे काजूची पेस्ट टाकल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचो आणि ग्रेव्ही भाजत राहायची, हात अजिबात सोडायचो नाही. आता ही ग्रेव्ही भाजून भाजून रंग बदललेलो तुमच्या लक्षात आलो असतो. सुरुवातीचा रंग आणि आताचा रंग जो सुरुवातीक असो तांबूस रंग असता तो ब्राउनिश रंगामध्ये म्हणजे असं साधारण चॉकलेटी रंग ते काही येऊक लागलो की लक्षात तुमच्या येता की ग्रेव्ही व्यवस्थित भाजून झालेली असतात. ह्याच्यापेक्षा जास्त भाजत राहूची गरज नाही. तेव्हा ग्रेव्ही आपणा कितपत हवी त्या अंदाजाने मीठ घालायचा, चिमूटभर साखर घालायची. आता साखर कशात घालायची, तो टॉमॅटोचा जो वापर केलेलो असा त्याच्या आंबटपणात बॅलन्स करण्यासाठी साखर घालणं सुद्धा आवश्यक असतं. त्यामुळे चिमूटभर साखर घालायची. साखर मीठ घालून सगळं व्यवस्थित ढवळून घेतलात की आता ही ग्रेव्ही थोडीशी वाढूक हवी ना, कारण आता ही खूप घट्ट असतात तर ती थोडीशी वाढूक हवी. तर त्यासाठी ह्याच्यात थोडासा पाणी घालूचं असं. पण ह्या पाणी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की थंड पाण्याचा अजिबात वापर करायचो नाही. जर तुमका म्हणजे जे आपण हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जे खातो हे पदार्थ त्याच्यावरती असं तेलाची तर्री दिसता, तर तुम्ही जर थंड पाणी वापरलात तर ती तर्री अजिबात येऊची नाही. ती तर्री कायम टिकून ठेवण्यासाठी किंवा ह्या ग्रेव्हीच्या साईडनं जर तेल दिसता ह्यावर त्याचं एक थर दिसण्यासाठी ह्याच्यात कडकडीत उकळता पाणीच घालणं गरजेचं असा. एका साईड मी पाणी उकळत ठेवलेलं तर पाणी मी ह्याच्यात घातलं आणि पाणी घातल्यानंतर ग्रेव्ही ढवळून घ्यायची आणि व्यवस्थित ते काही खळखळून उकळी काढून घ्यायची. ह्या ग्रेव्हीक उकळी आल्यानंतर पाणी घातल्यावर एक उकळी आली की त्यात आता जे मगाशी भाजून ठेवलेले बटाटे असतात ते बटाटे टाकायचे. बटाटे ग्रेव्हीत टाकलात की एक गोष्ट लक्षात ठेवायची, लगेच जर काही चमचो असता जर आपण डाव वापरतो किंवा कालवितो जा काय तुमच्या हातात असतं तर लगेच त्याच्यात असं म्हणजे घुसवून पटकन ढवळूक सुरुवात करायची नाही. बटाटे बिलकुल तुटता कामा नये, असं तसेच्या तसे राहू हवे. त्यामुळे बटाटे सोडलात की अगदी हलक्या हाताने ते व्यवस्थित ढवळून घ्यायचे, जेणेकरून व्यवस्थित ते सगळे मिक्स होतील. खायचे बटाटे वर तरंगूचे नाही. सगळे बटाटे ग्रेव्हीत बुडले की व्यवस्थित ढवळून एक म्हणजे झाकण न ठेवता ते काही बारीक छोटी उकळी काढायची. छोटी उकळी येऊ लागली की त्यावरती झाकण ठेवायचा. गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवून झाकण ठेवून नंतर पुन्हा एक व्यवस्थित उकळी काढून घ्यायची. झाकण काढायचा. झाकण काढलात की तुमच्या लक्षात आलेलं असताना जर पाणी घातल्यानंतर ग्रेव्ही जी थोडीशी पातळ झालेली ती व्यवस्थित उकळी आल्यानंतर परत दाटसरपणा ते काय आलो आता तयार झालेले असत दम आलू. आता ह्याच्यावरती व्यवस्थित भुरभुरायची कोथिंबीर घालणं अतिशय गरजेचं असं. अप्रतिम टेस्ट येतं कोथिंबीरने. कोथिंबीर घालायची आणि दम आलू खाण्यासाठी तयार झालेले असत. गरमागरम भाकरी चपातीसोबत खा आणि मग नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की दम आलू कसे झाले.